घाम पुसलेला अंगावरचा पदर धारावने लगबगीने ठाकीठीक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. ह्या म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडवला. पाणी पिताना बाळराजांच्या पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंच्या नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर केली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवसा होता. पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाऊंनी कुणाच्याही हाती आज जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कुणालाही सांगता येणार नाही. हातचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाईंनी त्यांना काहीच बोलणार इतक्यात खाली पाली दरवाजावरची गडचढीची डुडडुडणारी नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आकाशलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत झाला. चला बाळशंभू, राजे गड चढतायत, सदरेवर जाऊ. जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरीच्या रोखाने चालू लागले. तोरणा, प्रतापगड, चंदन, वंदन, वहिडा, पुरंदर अशा 12 मावळांतील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाम झाली. माची मागून निघणाऱ्या भोयामार्गे राजे पालखीला चढून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होते. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. 2 दळांचे शिवगंध त्यामुळे चौकटाने उघडले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजगडावर आल्या आल्या 8 दिवस लुटले नसतील तोच दिलेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामेठीने पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गैरहाडा, बुंदेला, राठोड, कछवा, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केशरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामेठच्या पाण्यावर तळंगट हिंदोळी घेऊ लागली. दिलेरखानाची दिमक्तीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. ती घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल्ला खान, फत्तेह लष्कर, महेली व अगडबम तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर आतिश खान यांनी रांगेत आखून ठेवले. पाठीकडे झुकते झालेले किमॅश डोक्यावर घेऊन चुनीदार विजारीचे दुजनत, जांभ्यावर डगमगी जॅकेटे चढवलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले हनुवट्यांजोर दाढ्या पिळलेले मिर्झाराजांचे कुंवर, सिंग आणि ठाकूर यांच्या राजांच्या खबरा उतरण्यासाठी 12 मावळा घुमू लागले. आले. दिल्ली दरबारचे सगळ्यात ताकददार आक्रमक मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्रांच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा राजांचे श्रींचे राज्य तसनस करण्यासाठी स्वामीनिष्ठेच्या खिल्लती काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीच्या कोटीयज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मूर्खाची होळी पेटविणार होता. त्याची उमर 60 वर्षाची होती. 60ला बुद्धी नसती नाठीच होत नाही तर खोटी सुद्धा होऊ शकते. कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठी राजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते. सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता. पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कजला आपल्या हाती घेऊन राजा जसवंतसिंगाला रिहा केले. जसवंतसिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीवर धुराचे फव्वारेच फव्वारे खेकीत दिलेरखान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. मोहम्मद तखान, रसूलबेग, रोजमानी, कुवत खान, सय्यद बुखारी, तुर्कता जकान, जबरदस्त खान, हैरत आणि मुझफ्फर, मीर आतिश खान हे शाही बंदे हात बांधून त्याच्या समोर खडे होते. आपल्या आलिशान शामियानात खुशबुदार सरबताची खोट कशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती टांगड्यात चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाळ्याच्या तलखीने त्याचे पातळे ओठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कमी येत नव्हते.
अफजलखानाला उरबेटीत फोडणारा, शास्त्रखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा सेवा त्याच्या डोळ्यांसमोर हलत नव्हता. मध्येच त्याच्या कपाळावरचा केशरी उलटिळा आकसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्यांच्या जीवाची नुसती राहिली होती. नेहमीच्या पूजेसाठी स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्र वाहिली. क्षणभर आपल्या गळवार पापण्या मिठीत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग काही वेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत बोलत आले. आदळणाऱ्या त्यांच्या मनाला ते स्फटिक स्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे ते निळाशार कंठांची भस्ममंडित अशी साक्षात्कार मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी ठाकली होती. तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपण भार थकवून उठले. त्यांनी डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना राजांनी शिवलिंगावर बिंदवले वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील 2 बेलपत्रे स्फटिक सुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वरच्या माथ्यावर कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडासारखी दिसणारी मुद्रा क्षणात उभी ठाकली. ती दिसत त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळावर नेऊन फिरवले. चला, राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांसह राजे जिजाबाईंच्या महालाकडे निघाले. जिजाबाईंनी वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या पालकिल्ल्यात सदरवर आले. सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजी, रावजी, कर्माजी, अण्णाजी दत्तो, सिदोजी, रघुनाथ पंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कोणाचीच मान वर नव्हती. अदम बुजरे चढले. राजे, जिजाबाई आणि सदरे बाळराजकडे सदरे बैठकीवर बसले. वर्मी बाण लागलेले पाखरू चित्कारण्यासाठी ताकद नसल्याने तसे तडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांसमोर आला. काही न बोलता त्याने हातची परडी राजांसमोर पेश केली. भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतीला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरवली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारीतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयान शांतता पसरली. कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशाहच्या मनी आमचे श्रींचे राज्य चालते. ते बुडवावे म्हणून त्याने नामजाद केलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरवले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदराच्या रोखाने कूच करतील. औरंगशाहचं रजाबंद करण्यास मिर्झा राजा होणारची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी औरंगशाहाचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाज संभाजीराजांना जाणवून दिला. राजपुताच्या गोटावर मारत्या शमशेरीने चाल येऊ द्या. कुडतोजी गुजर मान उठवून म्हणाले, तुमच्या निधळ्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी, पण राजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्यांच्याकडून होणार नाही. बादशहांच्या 2 डोया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे मोगलाई मुलकात घुसून हुल देत त्याला अंगावर घेतला तर नेताजींनी आपली थोराड पगडी हलवीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी, आम्ही तीच कामगिरी तुम्हास जोडून देणार आहोत. परंडीच्या परगण्यात तुम्ही फौज बंद होऊन उतरा, पण हा उन्हाळी किती नतीजा पावेल आम्हास शक आहे. मिर्झाराजी मुसद्दी आहे, धीमा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कोणालाच काहीच सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजांचा पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून ते येत होते. औरंगजेबाच्या चालबाज धूर्त राजकारणी रावांची उकल करून
सांगत होते. शेवटी ते आम्हा आले. आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही, कीव वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्यांची योग्यता. तोच आज आमच्या पाडखायांच्या मुलखात बादशहाचा नवाखालाल चाकर म्हणून उतरतो आहे. आता श्रींची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावर, म्हणत राजे उठले.